त्यासोबत यावेळेला माजी मंत्री कपिल पाटील साहेब आहेत. पाटील साहेब, राजाराम साळवींची कोणती आठवण तुम्हाला आता आठवते? आगरी प्रमुख कैलासवासी राजाराम साळवी यांना आज देवाज्ञा झालेली आहे. निश्चितपणाने ही फक्त साळवी कुटुंबाची हानी नाही, तर समस्त आगरी समाजाची ही हानी नाही, तर समस्त समाजाची हानी आहे. तर त्यांचं कार्य फक्त आगरी समाजापुरती मर्यादित नव्हतं, तर सगळ्या समाजामध्ये त्यांचं कार्य होतं. आणि राजाराम साळवी हे व्यक्तिमत्व हे त्यांच्या कर्तृत्वाने कामाच्या माध्यमातून मोठं झालेलं नेतृत्व होतं. आगरी समाजाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातनं जेव्हा समाज भरकटत चालला होता, वेगवेगळ्या प्रकारच्या दुश्मन्यांमध्ये विभागला होता, त्यावेळेला खऱ्या अर्थाने समाजाला एकत्र करून समाजाला दिशा देण्याचं काम आगरी सेनेच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थाने त्यामुळे समाजाला एक प्रकारची दिशा मिळाली. आणि म्हणून समाजामध्ये आगरी सेनेच्या बद्दल असेल, राजाराम साळवींच्या बद्दल असेल, एक आस्था होती. आज समस्त समाजाची अपरिमित अशी हानी झालेली आहे. न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून समस्त समाजाला एवढंच आवाहन करेन की त्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर त्यांनी जे कार्य केलं, जे सुरू होतं, ते कार्य पुढे सुरू ठेवणं, त्याला पुढे नेणं, हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली होईल. मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहतो. परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबावर जे दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे, ते दुःख पेलण्याची शक्ती परमेश्वराने त्यांना देवो, अशी परमेश्वराचरणी विनंती करतो.